उत्तर मिळत नाही. कोणी उत्तर देत नाही. फाटा देत पाडतात आणि दुसरीकडे जातात. त्यानं याच्यावर उत्तर मग तुम्ही. बरं, पण आरक्षणाचा प्रश्न कधीपर्यंत सुटेल असं वाटतं? एका बाजूला मनोज जरांगे पाटील म्हणतात आम्ही जिंकलोय, ओबीसी नेते म्हणतात आम्ही जिंकलोय, मग कोण जिंकलं? जाऊ द्या. आम्ही तर असे आम्ही मागासवर्गीय होतो काय, आम्ही बलशाली नाही आहेत काय. संख्या आमची गरिबांचीच आहे ना, रस्त्यावर राहणाऱ्या लोकांची आहे, झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांची आहे. एक मुंडे आणि एक भुजबळ म्हणजे काही सगळे सुधारले नाही आहेत. सगळेच काही इथे येऊन बोलू शकत नाहीत. प्रश्न असा आहे की आज आता नाही 75 वर्ष आम्ही लढतोय त्याच्यासाठी. त्यामुळे आमच्या नशिबात आणखी किती वर्ष लढायचं आहे ते मला काही माहीत नाही, पण आम्ही लढवू. आमचे पूर्वज जे पूर्वाश्रमीचे लीडर्स ते लढले, आम्ही लढू. पण मग भुजबळ साहेब, सरकार बदलली, तत्कालीन सरकारनं आरक्षणाचा निर्णय घेतला. कोणाला टिकवता आला, कोणाला न टिकवता आला, याही पेक्षा असं कोणतं सरकार आहे जे सगळ्यांचं आरक्षण योग्य रीतीनं त्यांना देऊ शकेल, न्याय मिळेल आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचा त्या दिवशी आनंदानं विजय झाला, हे सांगणारं सरकार मग नेमकं कोणतं? असं आहे की ज्या वेळेला सरकार पुढे हे असे ज्वलंत प्रश्न आणि कसं काय सोडवायचे याच्याबद्दल संभ्रम निर्माण होतो, त्यावेळेला संविधान तुमच्या मदतीला येतं. बरं. आणि त्या